श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु राम श्रीपाद बाबा रामदास बाबा महाराज की जय। सद्गुरुनाथ पांडुरंगदादा महाराज की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सात ज्ञानेश्वरी अध्याय 10वा विभूती योग। नमो विशतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परामेय प्रमदा विलासिया। नमो संसार तमसूर्या अपरमिता परमवीर्या तरण तरतुर्या लालनिलीला। नमो जगतखिल पालना मंगलमणि निधाना सज्जनवन चंदना आराध्यलिंगा। नमो चतुर्चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथा। नमो सुभाव भजन भांजना भव्य कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया। तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपुला सौरसू तय सारस्वती प्रवेशू बालकायाधी। जी दैविक उदार वाचा जय उद्देशू दे नाभिकारांचा तय नवरसुदाबीचा थावला बे। जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी ओ वाचस्पती शिखरी प्रभु तुहोडा। हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवच परितुके महेशेशी। एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मिकवणे का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे। ज्ञानेश्वरीमधील माऊलींनी मंगलचरणाच्या ओव्या आहे तर आपण करू थोडा वेळ सद्गुरूंच्या माऊलीच्या कृपेने सेवा। आज चल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्या परं पुंडरीकाय दातुं मुनिभे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। सद्गुरु तं नमामि। सद्गुरु तं नमामि। नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परमेय प्रमदा विलासिया। आता आपण इथं कोणत्या निमित्तानं जमलो हे सगळ्यांना माहिती आहेच, तरी पण आता इथं बसल्यानंतर थोडीसा परिहार म्हणून आता नाथ्यांना देवाच्या आपल्या मामी आज देव म्हणजे हा नरदेव सोडून आणि त्यांना आज 7वा दिवस आहे तर त्या निमित्ताने आपण आता थोडीशी प्रवचन सेवा चालू आहे। आता जवळजवळ दुसऱ्या दिवसापासून चालू आहे वाटतं 6वा दिवस। हां तर हे कसं आहे सोहळे ज्याच्या गावा आली हां जन्ममृत्यूच्या सोहळे ना म्हणून धनंजया जियापरी। आता हा सोहळा आपण आता सोहळे कोणाचे नसते होत। आता इथं काहीतरी पूर्वीचं म्हणा किंवा मग इथून मागे केलेलं ते काहीतरी असलं तरी सोहळे पुढं चालत राहते।
आता मामीचं जर पाहिलं तर आयुष्यामध्ये हरिपाठ किंवा तीर्थयात्रा आणि वाचन लिखाण असल्यामुळं काकडा वगैरे त्यांचा त्या चालू राहायचा. आणि कुळ जर पाहिलं तर तिकडं पण जे भाऊ झालं, आईवडील झालं, हे सात्विकच घराणं होतं. पहिल्यापासून भजन, पूजन, विधी या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू होत्या. आणि त्यामुळं त्यांची जी आज ही पुढं सेवा चालली ही त्याला काहीतरी ते पूर्वीचंच त्यांचं उदयाला आलं असं म्हणायचं आपण. पवित्र ते पवित्र ते कुळ पावन तू देश जेथे जे ते हरिचे दास जन्म घेतील. तसं होत नसतं. तर आपण त्याबद्दल आता थोडंसं सेवा म्हणून थोडंसं बोलू आपण, जेवढं बोलता येईल तेवढं. आता इथं माऊली म्हणजे आता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि आता भगवंतानंच गीता अर्जुनाला सांगितली. आता ती गीता सांगितली म्हणजे ती काय सामान्याला ती कळण्याजोगी नव्हती. आता ती देवभाषा होती, संस्कृत होतं, म्हणून त्याच भगवंताला दया आली. त्यांनी परत अवतार घेतला आणि मग ती सोपी करून आपल्याला सांगितली. पण आपल्याला ते आता प्राकृत व्हावे त्या आपल्यासारख्या सामान्याला त्यासुद्धा कळती नाही ना. मग त्या कळती नाही म्हणून पुन्हा सद्गुरू रूपात संत आले. त्यांनी आपल्याला त्या मराठी विश्लेषण करून सांगितलं. एक ओवीचा एक अर्थ पूर्ण आता आपण चालूच आहे आपले ग्रंथ. आता माऊलींचं काय म्हणणं आहे ते आपण बघू. तर नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परामेय प्रमदा विलासिया. आता परिशुद्ध अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यास चतुर असलेल्या विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या परावाणीला विषय न होणाऱ्या स्वरूप स्थितीरूपी श्रीशी विलास करणाऱ्या श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो. ते माऊली आपल्या सद्गुरूंबद्दल बोलतात. आता जरी त्यांचं नातं भावाचं होतं देहाच्या हिशोबानं, पण त्यांनी कुठंच तो उल्लेख केलेला नाही. प्रत्येक ठिकाणी सद्गुरुरायाच प्रत्येक ठिकाणी. आता तो अधिकार मोठाच होता. सद्गुरू म्हटल्यानंतर ते एक तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे एक व्यापक तत्व आहे. ते म्हणजे जिथं कुठंच काही नव्हतं तेव्हापासून ते ब्रह्म आणि ते ब्रह्मच एक तत्वरूपानं सद्गुरू रूपानं माऊलीला म्हणा आपल्याला म्हणा सर्वांना ते काहीतरी पूर्वजन्मीचं आपलं सुकृत मानावं लागेल की त्या सुकृतामुळं आपल्याला ते मिळालं. आता परिशुद्ध अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्या चतुर असलेल्या विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या म्हणजे आपल्याला जो बोध केला तो परिशुद्ध म्हणजे त्याला काही त्याची काही तुलनाच नाही अशी. ते आपल्याला त्यांनी म्हणजे ते बोलण्याच्या परवानीला विषय न होणार म्हणजे बोलण्याच्या पलीकडला आहे विषय तो आपल्याला त्यांनी सांगितला. आपल्याला त्या याला नेलं. आता इथं बसायची आपली काय पाहिलं तर लायकी आहे का काय आपली, पण इथं बसवलं म्हणजे आज काहीतरी. आता मला तर नाही वाटत आता माझ्या आयुष्यात आठवतच नाही काय बा आपण असं काहीतरी करेल का बा इथं आपण बसू बा. काय आता ते आपण सारी करीत येतात. हा ते काय असेल मागचं ते संत त्रिकालज्ञानी राहतात. त्यांनी आपल्याला असं पदरात घेतलं आणि आपण सारखे करीत तात्काळ त्यांच्या जागेवर बसवलं ना. काय आता ते
बोलण्याच्याच पलीकडला विषय तो. परवाणीला विषय म्हणजे तो नाहीच आहे. परवाणीला नाही, वैखरीला नाही, कोणत्याच वाणीचा हा विषय नाही आहे. पुढं माऊली म्हणतात, नमो संसार तमसूर्या अपरिमिता परमवीर्या तरण तरतुर्या लालन लीला. जो संसाररूपी अंधकाराचा म्हणजे अज्ञानाचा नाश करणारा जणू सूर्यनारायण आहे. आता संसाररूपी संसाराचा, आता आपण संसार पाहतो. आता हा जो संसार आहे आपला, हा संसार नाही त्याच्यात सांगितलं माऊलीने. जे आपलं हे जे जन्म मरण जन्म मरण जन्म मरण हे म्हणजे आता आपल्याला काही माहिती आहे का? मागच्या जन्मात आपण कोण होतो, आपण कुठून आलो, कुठं जायचं आहे, काही आपल्याला काहीच नाही माहिती. पण संतांनी त्याचा आपल्याला ज्ञान करून दिलं का बाबा तू कोण आहे, तू कुठून आला, कुठं जायचं आहे, मरतं कोण, जातं काय, राहतं काय, हा सगळा उलगडा जर असेल तर संत फक्त आपल्याला इथं आल्यानंतर करून द्या. त्या अंधकाराचा म्हणजे आता आपण अज्ञानातच होतो ना. अज्ञान म्हणजेच अंधकार आहे का बा. आपल्याला याच्या आधी काय कळत होतं, आपण काय म्हणजे काहीच कळत नव्हतं ना. आपण जसं समजा आता प्रपंच समजा जे जग जसं चाललं आहे त्या वाऱ्याच्या हिशोबानं आपण आपल्यावाली पण धाव चालूच होती. आपल्याला बी म्हणजे मरणाची भीती होती का बा काय जातं काय येतं. मग तो अंधकार आपला घालवला ना का बा आपल्याला जायचं नाही. हे आपलं देहस्वरूप जो आपण मानित होतो, आपण देहस्वरूप नाही ना, आपण आत्मस्वरूप आहे. आणि आत्म्याला जाणं नाही येणं नाही. हे आत्मा म्हणजे एक ते तत्व आहे, ते चैतन्य आहे. ते चैतन्य आता त्याला कशानेच म्हणजे त्याला काही ते आहेच ना. आता माऊलीने सांगितले ना, नैनम छंदम ती शस्त्रानी नैनंद ती पावका. हा, तर ते कशानेच म्हणजे त्या तत्वाला कुठलीच बाधा नाही. त्याला कशानेच म्हणजे काही विनाशच नाही होत त्याचा. असं जे तत्व आहे आणि ते आपलं मूळ स्वरूप आहे. ते आपल्याला दाखवलं म्हणजे जर समजा ज्या दिवशी आपल्याला त्याचा साक्षात्कार होईल तोपर्यंत आपल्याला भीती आहे. पण जोपर्यंत आपण त्या साक्षात्कारापर्यंत जाती नाही, आपण तेवढं चिंतन करीत नाही, नामस्मरण करीत नाही, तोपर्यंत आपल्याला मात्र भीती आहे. आताचा आपल्याला संतांनी म्हणजे भयमुक्त केलेलंच आहे. पण आपण जोपर्यंत त्या पदाला जाती नाही तोपर्यंत आता एखादी पदवी समजा त्या परीक्षा दिल्या म्हणजे तो पदवीला त्या प्राप्त होतो. कोणचा डॉक्टर असो वकील असो त्यानं ती परीक्षा दिली का तो त्या पदाला ते पद त्याच्या पाठी मग आपापच ती परीक्षा पास झाला म्हणजे आलं. तसं आपण ज्यावेळेस ते नामस्मरण चिंतन करून त्या स्थितीला जाऊ त्या दिवशी आपल्याला मग त्या स्वरूपाची ओळख होईल आणि आपण मग अमर ह्या आपल्याला त्या दिवशी कळलं. आता नारायण आहे त्यांचे सामर्थ्य श्रेष्ठ आणि अमर्याद आहे. आता त्यांचे सामर्थ्य जर पाहायला गेलं तर श्रेष्ठ म्हणजे त्याला काही श्रेष्ठ आणि अमर्याद काय. आता संतांचं सामर्थ्य म्हणजे काय हो, म्हणजे त्या संतांजवळ कुठलीच तुलना नाही होत. त्यांच्या बरोबरीत काहीच नाही असं म्हणलं तरी चालेल. सागर नाही का सूर्य नाही का काहीच नाही. आता एवढे मोठाले समजा आता हे गगन आहे, पण ते गगनसुद्धा व्यापून टाकलेले आहे संतांनी. त्या गगनापेक्षा मोठं मग आता आहेत ना ते गगनावनी वाढ नाम आहे. आता नाम आणि संत काही वेगळे थोडेच आहे का, ते त्यांचं स्वरूपच आहे ते. तो का आकाश हा,
तर तू का आकाश एवढा, अनुरेणूने थोकडा आणि तू का आकाश एवढा. तेवढं ते तर आहेच, पण आपल्याला सुद्धा त्या पदाला ते नेऊन बसवित्या, म्हणजे आपणासारखे करीत येतात का. मग माऊली म्हणतात असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला माझा नमस्कार असो. आणि त्रिपुटीरहित ज्ञानरूपी जी चौथी अवस्था आहे त्या तारुण्यात असलेल्या तुर्य अवस्थेशी लीलाविलास करणाऱ्या अशा श्रीगुरू आहे. आता जी त्रिपुटीरहित चौथी अवस्था म्हणजे 3 गुणात माणूस सांगितला, हेच आहे ना, सत्वरज आणि तम. तर ह्या 3 गुणामध्ये प्रत्येक मनुष्य आहे, पण संत त्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेले असतात आणि ती चौथ्या अवस्थेत राहतात. ते नेहमी त्या तुर्य अवस्थेत राहतात. तुर्य अवस्था म्हणजे का, आता आपण झोपलेलो आहे आणि झोपेतून उठलो, एखाद्या ठिकाणी आपण गावाला गेलो, झोपेतून उठतो ना, त्यावेळेस आपल्याला जाग आल्या आपल्याला असं वाटतं आपण आपल्या घरी काय. ते काही क्षण आपल्याला काही कळती नाही आपण कुठं आहे. तो भासमान आपल्याला असं वाटतं का आपण आपल्याच घरी, पण थोड्या क्षणात काही क्षण गेल्यानंतर मग आपल्याला कळतं आपण तर गावाला आलेलो आहे. म्हणजे ती जी आपली अवस्था आहे त्या तुर्य अवस्थेत संत अखंड म्हणजे ते त्या तुर्य अवस्थेशी लीलाविलास करतात, म्हणजे त्याच अवस्थेत राहतात. आणि मग ते पुढं माऊली सांगतात, नमो जगतखिल पालना मंगलमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा. आता सर्व जगाचे पालन करणारा जो कल्याणरूप मंगलकारक रत्नाचा ठेवा आहे, ज्याचे स्वरूप आराधना करण्यास योग्य आहे, जे भक्तरूपी वनातील चंदन आहे आणि पूज्य शिवलिंग आहे. आता भक्तरूपी वनातील चंदन म्हटलं आता इथं, आता भक्तांना जो सद्गुरूचा भक्त झाला त्याला मग ते चंदनच आहे ना. ज्या पद्धतीनं चंदन समजा आता आपण पाहिलं का बा चंदनाने बोरी पेल्या. आता संत काय करते आपल्याला, संत बी त्यांच्या म्हणजे जसं त्या गुण त्या बोरीचे चंदनाचे ते बोरीला लागतात आणि ती उरफट्या काट्याची बोर राहते, पण तिलासुद्धा तो चंदनाचा सहवास होऊन तिच्यासुद्धा परिणाम होतो. मग तसं आपण ज्यावेळेस संतांच्या सान्निध्यात राहू, त्यांच्या याच्यात राहू, आपल्यामध्ये ते त्यांच्या संगतीत म्हणजे त्यांच्या संगतीत राहायचं. म्हणजे काय, आता ते काय आपण रोज त्यांच्याबरोबर नाही फिरू शकत ना, पण त्यांनी जे आपल्याला नाम दिलं आहे ते म्हणजे ते तत्व आहे आणि ते तत्व आणि ते वेगळे नाही. मग आपण जर समजा नेहमी त्या नामस्मरणात राहिलो तर मग आपण बाजूला नाही त्यांच्यापासून. मग आपण ती एक दोर आहे, जसं समजा पतंग आपण आता वर उडत राहतो, खाली आपला दोरा हातात राहतो, त्या पद्धतीनं जर नामस्मरण आपलं चालू राहिलं, जोपर्यंत आपलं नामस्मरण चालू तोपर्यंत आपला दोर भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या हातात येईल. पण आपण जर समजा नाम सोडलं तर मग आपला कॉन्टॅक्ट पतंग काढल्यावर आपण मग त्याच्यासाठी मग आता आपल्याला दुःख भानगडी हे सगळं त्याच्याचमुळे ना आपण विसरून जातो. आणि मग इकडं आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये विसर पडला का मग आपण नामस्मरण विसरतो. मग हे जे बाधा भानगडी येत्या ना त्याला कारणच ते ना, विसरले ते थोडं. मग विसरले तयार थोर झाले आणि मग पचतीला खाणी 84च्या. आता आपलं आता माझं तर काय होतच नाही, पण नामस्मरण तुमचं सगळ्यांचं होत असेल, पण आता ते काय मी तर पतंग तुट्यालाच जवळजवळ असं म्हणलं तरी ते काय कधी मध्ये बरोबर भाऊ या त्या धरूनच घ्या, त्या द्वारा सापडी द्या असं तर चालू आहे. मग आता काय नंतर माऊली म्हणत्या,
नमो चतुर्चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुती सार समुद्रा मन्मथ मन्वंथा. मग आता ज्ञानरूपी चित्ताच्या चकोराला आल्हाद देणाऱ्या चंद्रा. तर ज्ञानरूपी चित्ताच्या चकोराला म्हणजे आपल्या जो ज्ञानरूपी म्हणजे आता आपलं जे आत्मस्वरूप आहे, आपलं जे बुद्धी आहे, म्हणजे त्या चित्ताच्या चकोराला आल्हाद देणाऱ्या चंद्रा म्हणजे आपल्याला त्या स्वरूपाला किंवा आत्मानुभवाचा राजा असलेल्या श्रुतीमध्ये वर्णन केलेल्या सिद्धांताचा सागरा मदनाचा नाश करणाऱ्या अशा श्री गुरुराया. आता मदनाचा नाश म्हणजे आता आपला जो अंधकार होता किंवा मदनाचं म्हणजे काय ज्ञानरूपी चित्ताच्या चक्राला आल्हाद देणाऱ्या चंद्रा आत्मानुभवाचा राजा असलेल्या सागरा. आत्मानुभवाचा राजा म्हणजे आपलं जे आत्मा अनुभव त्याचा तर पुढं माऊली तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपला सौरसू ते सारस्वतीशी प्रवेशू पालकाई आथी. मग आता माऊलीने जे आपल्याला अनुग्रह दिला मग आता त्याच्यात शुद्ध भावाने प्रेममय भजन करण्यास योग्य असणारे संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा भेद करणारे सिंह विश्वाच्या उत्पत्तीचं स्थान असणाऱ्या गुरुराया. आता शुद्ध भावाने प्रेममय भजन करण्यास योग्य असणारे. आता शुद्ध भावाने प्रेममय म्हणजे आपल्याला जे नाम दिलं आहे ते आपण म्हणजे इतकं शुद्ध भावानं नामस्मरण केलं पाहिजे. अंतःकरणापासून जर कधी नामस्मरण केलं तर मग आपल्याला जी स्थिती प्राप्त होती, आपण त्याला काही अवस्था म्हणतो किंवा काही जे आत्मप्रचिती, ते पुढं मग आपण त्या स्थितीशी किंवा आपल्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. आता म्हणजे संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा भेद म्हणजे आता आपण या संसार रूपात म्हणजे प्रपंचात आहे. मग आता याच्यातून आपल्याला या गंडस्थळाचा भेद करायचं म्हणजे हे करायचं आहे, म्हणजे निवाडा करायचा आहे. तर आपलं आहेच नाही जन्म मरण याचा वाद करायसाठी त्याचावाला वाद म्हणजेच गंडस्थळाचा भेद आहे. मग आता आपल्याला जर आपण समजा जर इकडं नसतो आलो तर मग आपलं ते चालूच राहिलं असतं ना. हे जन्म मरण काही खंडलं असतं का. तर मग आपल्याला जे आता समजा त्यांनी सांगितलं तुमचा अनुग्रह म्हणजे तो आपल्याला अनुग्रह गणेश जो दिलेला आहे तर तोच म्हणजे भगवंताचे आपल्याला ना. आणि त्या भगवंताची आपल्याला ज्यावेळेस ओळख होईल तो साक्षात्कार म्हणजे आपल्याला साक्षात्कार होईल. मग आपण तो भेदच आपला जाणार आहे ना का मी नाही मारणार बाबा, मरणार आहे हे कपडे जायचे, हे कपडे तर आपण आयुष्यात किती काही बदलितो ना. मग तसे
आता आपण आत्तापर्यंत याच्या आधी की कोणते जन्म किती गेले असतील, काय काय कोणत्या याच्यामध्ये आपण कधी डुक्कर तर कधी वानर तर कधी माकड तर कधी कुत्रा तर कधी डुक्कर तर काय आता त्या कोणत्या योनीमध्ये गेल्यावर कोणत्या पद्धतीने ज्या योनीत गेलं तिथं काय सुविधा आहे का काही तिथं म्हणजे हे आहे का. पण मनुष्य जन्म जेव्हा लागला म्हणजे भेटला आपल्याला नरदेह निधन लागले हाती उत्तम सार उत्तम गती. आता ह्या नरदेहामध्ये आपल्याला एवढी बुद्धी दिली भगवंताला, दुसऱ्या एकाही प्राण्याच्या ठिकाणी का पक्ष्याच्या ठिकाणी कोणालाच तशी बुद्धी दिलेली नाही का बा तू हे नामस्मरण करून आणि आपलं हे जन्ममरण म्हणजे जे हा जो भेद आहे हा जाईल, हे दुसऱ्या कोणत्याच प्राण्याच्या किंवा कोणत्याच जीवनीच्या याच्यामध्ये नाही आहे. मग मनुष्य जन्म असा दिला का तो फक्त विचार करू शकतो का कशाने आपण आता हे सगळं चुकू बा. त्याच्यासाठी असा काही नरदेह भगवंताने तयार केला का तो माझं ते नाही का स्वर्गीच्या अमर इच्छिता ते द्यावा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा का नारायण नामे हो जीवनमुक्त. मग आता आपल्याला भगवंताचं नाम भेटलं सगळं झालं, मग आपण आता समजा त्या प्राण्यांसारखं करायचं का आपण नामस्मरण करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण ते जेवढं समजा म्हणजे सद्गुरूंना जेवढ्या अपेक्षा आहे त्या पद्धतीनं आपण जर नामस्मरण केलं तर आपण त्या पदाला प्राप्त होऊ. तसं बाकीच्या याच्यात नाही ना. आपण कशासाठी आलो हे आपल्याला काही माहीत नाही. आपलं बरं हे अनुग्रह म्हणजे काय, हे आपण जन्माला याच्या आधी आपल्याला ते नामस्मरण आपलं चालू राहतं. पण ज्या दिवशी आपण मातेच्या उदरातून बाहेर येतो त्या दिवशी ती दाईन असू का डॉक्टर असू आपलं नाळ कापी द्या आणि नाळ कापलं म्हणजे ते आपलं जे चाललेलं भजन होतं भगवंताला आपण वचन दिलेलं राहतं का बा मी 8वीनं पाय हा माझा नवस रात्रन ही दिवस पांडुरंगा. मग ते आपण विसरून जातो कारण ज्यावेळेस जन्म होतो तो जन्म असा म्हणजे ते काही साधारण नाही ना. ते यातना काय त्या जन्मेच्या यातना म्हणजे खूप म्हणजे तिथं इतक्या काही यातना आहे का त्याला काही लिमिटच नाही. त्या यातना आता जन्म मरण आणि हे गर्भाची अवस्था म्हणजे हे काय हो तिथं काय काही सुविधा आहे का. तिथं तर असं सांगेले म्हणजे हे चमडंसुद्धा वरून राहत नाही आणि सगळं मलमूत्राचा बांधा सगळं रवरव दुर्गंधी. अशा ठिकाणी तो आत्मा म्हणजे इतका काही व्याकुळ होईल राहतो आणि तो भगवंताला खूप विनवणी करतो का बा एक वेळ करी या दुःखा वेगळे दोरी ताचे जाळी उगव. हा मग 8वीनं पाय हा माझा नवस. पण ज्यावेळेस आपण उदरातून बाहेर येतो आणि आपल्याला त्या वेदनांमुळं आणि ते नाळ कापल्यामुळं आपल्याला सगळा विसर पडतो. विसर पडल्यानंतर मग आपण आपल्यावर जे संस्कार केले जाते आईवडिलांनी त्या संस्कारानुसार आपण पुढं आपलं मग जसं जसं बालपण मग नंतर तारुण्य. आता घरामध्ये काहीला समजा असलं समजा ते मागचं काही तर ते घरचे कधी करून बी नाही देते. आता एक तो काय वय आहे का म्हणत्या हे का करायचं तुझं वय आहे का तू आता पुढं काय केलं पाहिजे. पण काहीतरी भगवंताची कृपा जर असली मागचं काही पूर्वीचं जन्माचं जर पुण्य कामं असलं ते आहे ना ते बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल आवडी किंवा मग ते पूर्व होता हा बहुत सुकृताचा ठेवा तो या भावा सापडला. मग ते बरोबर मग ते काहीतरी कोणाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला त्या सद्गुरूंपर्यंत नेऊन घालतो. आणि आता हे भगवंतच आपल्याला कृपा करतो का काहीतरी पुण्य आपल्याला जर असलं तर मग ते पुण्य केल्यामुळं आपल्याला भगवंत बरोबर आपल्याला कुठंतरी कोणाच्या माध्यमातून सद्गुरूंपर्यंत नेऊन घालतो आणि सद्गुरू आपल्याला मग पुढं भगवंताची ओळख करून देतात.
हा मग पुढं आपण ओळख करून दिल्यानंतर मग आपलं जे कर्तव्य आहे का सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं का बाबा तू हे नामस्मरण कर म्हणजे तू पुढं हळूहळू मुक्त होशील. आता आपला सगळ्यांचा जवळजवळ तोच प्रवास चालू आहे का एक ना एक दिवस आता आपल्याला काही सांगता येणार नाही आपण कधी जाऊ हे कोणालाच सांगता येत नाही. पण मग आपण जर समजा आपलं नामस्मरण चालू राहिलं तर कधी कधी ते आहे ना एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आता ते कृपे त्याचा. हरिकृपे त्याचा म्हणजे आपलं आलेलं मरणसुद्धा ते चिंतनाने पुढं म्हणजे जातं. आता बरेचसे काही उदाहरणं पाहिलेले आपण का फार म्हणजे जवळ आलेले ॲक्सिडेंट झाला किंवा मग काही अपघात होतो पण जे नामधारक आहे किंवा जे समजा ज्यांची जरी अनुग्रह नसला पण भगवंतावर श्रद्धा आहे भगवंताचं कोणत्या ना कोणत्या रूपात नामस्मरण चालू आहे तर ते बरोबर त्या अपघातातून वाचत आहे. संकट त्यांचं आलं ते म्हणजे हरिकृपे त्याचा नाश होतोच. आता माऊली पुढं जी दैविक उदार वाचा जय उद्देश उदे नाभिकारांचा ते नवरस सुधाबीचा थाव लाभे. आता माऊली सांगत्या गुरुरायाच्या उदाराच्या वाणीने जेव्हा अभयवचन प्राप्त होते तेव्हा नवरस रूपी अमृतमधुर सागराची खुली मस्त येते. मग आता गुरुरायाच्या उदाराच्या वाणीने जेव्हा आपल्याला समजा आता एखादा अडाणी एकदम म्हणजे त्याला सुद्धा म्हणजे काहीच ज्ञान नाही थोडक्यात किंवा ज्याला म्हणजे पोहता येत नाही अशा त्या एखाद्याला समजा तो ठाव आणायचा आहे पण ज्यावेळेस गुरुरायाचे त्या आपल्याला जे अभयवचन प्राप्त करून दिलेलं आहे मग आता आपण ह्या भवसागरामध्ये आपण बुडणार नाही बा हे आपल्याला त्यांच्या त्या वचनामुळं का मरणारे आपण नाही आपण जे अविनाशी आपण आपला कधी नाश नाही आपण म्हणजे हे भगवंत स्वरूपच आहे आपण. नंतर माऊली जी आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया त्या अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबोध होडा. मग आता जेव्हा आपली प्रेमस्वरूप सरस्वती मुक्याचाही स्वीकार करते तेव्हा तो बृहस्पतीबरोबर देखील वादविवाद करू शकतो. आता संतांची कृपा झाली सद्गुरूंची कृपा झाली माऊली म्हणत्या मग त्यावेळेस एखादा मुका जरी असला पण त्याला त्या कृपेमुळं तो एखाद्या म्हणजे चांगला विद्वान पंडित असला किंवा म्हणजे किती ज्ञानी असला तर त्याला ती जर म्हणजे संतांची कृपा जर झाली त्याच्यावर तर तो त्याच्याशी तो त्या पद्धतीची म्हणजे वादविवाद चर्चा करू शकतो. आता माऊली त्याच्या पुढं सांगतात का महाराज हे जाऊ द्या पण हे असू दिठी जयावरी झळके की हा पद्मकुर माथा पारुखे तो जीवची परी तुके मयशेशी. मग माऊली म्हणते महाराज का ज्यांच्यावर आपली कृपादृष्टी होते किंवा ज्यांच्या मस्तकावर आपण वरद हस्त ठेवता तो जीव रूप असूनही सच्चित आनंद स्वरूपाशी किंवा शिवाशी ऐक्य पावतो. मग समजा
ज्यावेळेस सद्गुरू का आपल्यावर ज्यावेळेस कृपादृष्टी करतात तर त्यावेळेस आपण किंवा आपल्या मस्तकावर हात ठेवून वरद हस्त म्हणजे ठेवतात ते, त्यावेळेस आपण मग त्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे जे शिव आणि जीव ह्या दोघांची त्यावेळेस म्हणजे आपल्याला डायरेक्ट ते त्या स्वरूपालाच नेऊन घालते. शिवाशी एक रूप करून देत्या का बाबा तू जीवरूप नसून तू शिवरूप आहे आणि तुला इथं कुठलीच भीती नाही आहे बा. आता नंतर माऊली सांगतात, एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवणे का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. तर आता माऊली म्हणतात हे एवढं सद्गुरूंचं मी सामर्थ्य म्हणजे हे सांगितलं का आता हे जसं आता सूर्य आहे, आता जे श्रेष्ठ त्यांची जी सूर्याची अवस्था आहे तर सूर्याला जर समजा आपल्याला त्याचे गुण जर गायचे असतील तर त्याला उठणं लावून चकचकीत करता येईल का? मग तसं सद्गुरू म्हणजे आता दादा समजा निवृत्तीनाथ दादा का त्यांना ते आता सद्गुरू आहे. मग तुमची जर समजा वाणी समजा हे जर हे करायचं असलं, तुमचं जर गुणगान गायचे तर मग त्याला कोणत्या पद्धतीने गुणगान गाता येतील बा? सद्गुरूंचे नाही ना, सद्गुरूंचे गुणगान गाऊ शकत नाही आपण. पण कोणत्या शब्दाने आपल्याला गुणगान गाता येते? सद्गुरू हे आता ते मग पुढं सांगतात ना माऊली का कल्पवृक्षाला फलद्रूप होण्यासाठी त्याला मोर फुटवायला पाहिजे का? आता कल्पवृक्षच म्हणजे तोच असा आहे का नुसतं त्याच्या खाली बसलं तर काय जी अपेक्षा करू ते आपल्याला प्राप्त आहे ना. आणि कल्पतरू तर कोणाला सांगितलं हो? आता हे आपण पाहतो इथं राहत्याला कल्पतरूचं झाड आहे, तिथं जाऊन आपण बसून पाहा बरं, मागितलं ते भेटेल का? आता ते एकदा भाऊला मी दीपक गेलो होतो तेव्हा सांगितलं होतं, भाऊ म्हणलं आम्ही तिथं बसलो होतो. मग भाऊ म्हणजे तुम्ही पाहिलं प्रयोग करून करून पाहिलं बघ कायचं काय. तर तसं तुम्ही भाऊंच्या जवळ नुसतं म्हणजे सद्गुरूजवळ तुम्ही नुसतं जाऊन बसा तेच कल्पतरू आहे. आणि त्यांच्याजवळ आपण काय जी इच्छा असेल ना ती मनात जरी आपण केली, आता ते संत त्रिकाल ज्ञानी त्यांना काय सांगावं लागतं का? काही नाही, सगळं करत इकडं कळत आपलं घरी काय चाललं ते त्यांना तर तिथं जाऊन सांगायचं काय करायचं. तिथं खाली झाडाखाली बसल्यावर संत त्रिकाल ज्ञानी त्यांना सांगायची गरज नाही. सगळं ते म्हणजे त्यांना ते पूर्ण सगळ्या दिशी ती तिथं काय ते दाशी म्हणून अंगण झाडी ती असे ते त्रिकाल ज्ञानी महात्मे राहत्या. मग आता काय आता ते कल्पतरू म्हणजे फक्त काहीतरी एक दाखव म्हणजे एक उपमा दिली आहे त्याला का झाड म्हणून सांगितलं. पण खरं जर पाहिलं तर कल्पतरू हे सद्गुरूचे, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संतच कल्पतरू आहे. काय तुमची जी इच्छा असेल ती पुरी करत्या. आता एक म्हणजे आयुष्यात आलेला अनुभव सांगतो का असंच एकदा तळवर मोटर चालू करून दिली रात्री आणि म्हटलं आता लाईट जाईल समजा 4:30 वाजेच्या आसपासचं हे आपलं तळं भरेल बा, थोडं रिकामं होतं आणि 4:30 पर्यंत आपल्याला तळं भरून जाईल. आणि मग अलाराम लावला मी 3 वाजेचा, 3-3:30चा काहीतरी अलार्म लावला होता. म्हटलं तोपर्यंत आपण बरोबर उठून मोटर बंद करू. 11:30 का 11 लाईट आली होती, पण अलाराम नेमका सायलेंट मोबाईल असल्यामुळे वाजलाच नाही आणि जाग आली 5:30 वाजता. 5:30ला जाग आल्यावर जा पाहिलं गाडीकडं, म्हणलं कार्यक्रम आपला ठेल्यात झाला असेल तळ्याचा. पळतच उठून डायरेक्ट गेलो बॅटरी घेऊन. बॅटरी का काय मोबाईलचाच उजेड. गेलो तिथं जाऊन पाहिलं तळ्याच्या पाण्याची लेवल होती ऑटो काढली एकदम आणि पाणी फक्त एक तांब्याभर किंवा असं फक्त साईडला सादळलेलं होतं आणि मोटर बंद होईल होती. शेजारी मोटर आता आमची मच्छूभाऊची मोटर चालू, तिकडे शेजारी तळकण डॉक्टरची ती मोटर चालू. लाईट जर गेली तर मग मोटरी त्या बाकीच्या चालू. त्यांना सकाळी विचारले मी, अरे म्हटलं लाईट गेली होती का तुमच्या मोटरी चालू होत्या? म्हणजे नाही, लाईट झाली आम्ही चालू करेल त्याची चालूच आहे. मग माझीच मोटर कशी काय बंद पडली? बरं बंद पडली समजा, बिघाड झाला, मग तळं भरल्यावर ऑटो काढ भरल्यानंतरच कशी काय बंद झाली? मागे पुढे उभा राहा सांभाळी तर आली आगाद निवाराया.
काय याच्यापेक्षा मग अजून काय आता संतांना म्हणजे कल्पतरू याच्यापेक्षा कोणतं अपेक्षा आणि काय आता हां काय सांगायला. आता पुढं माऊली म्हणतात आता चंदनानं समजा चंदन आहे मग त्याला सुगंध द्यायचा आहे मग त्याला कोणत्या द्रव्याची उठी लावता येईल किंवा अमृत आहे अमृताला कशा बरे शिजवावे. आता अमृताला शिजवून खायची गरज आहे का. आता अमृत आहे अमृतामध्ये समजा आपण एखाद्याला जर्जरीत झालेला आहे म्हणजे तो मरणाच्या दारात आहे तो आता मरणारच आहे आणि अशा अवस्थेत त्या अमृताच्या डोळ्यामध्ये जर त्याला लोटलं मग तो मरल का. हा पण त्यानं तोंड उघडलं पाहिजे ते मध्ये जाऊन दिलं पाहिजे. जर त्यानं ते पक्का दाबून धरलं आता ते चालू आहे ना आता भाऊ काय मी याच्या सत्संग चालले पण आपण जर ते तोंड उघडायलाच तयार नसलो मग कसं आपलं हां ते समजून तर घेतलं पाहिजे ना. काय आता एवढे संतांची कशासाठी एवढी तळमळे हां सत्संग आपल्याला महिना 15 दिवसामध्ये सत्संग चालू आहे ना. का जीव समजून घेत नसेल बरं. बरं जीव इकडं तुम्हाला सांगतो या खोट्या मागं लय पळू राहिला ना तिकडं जागृती. हां काय आता तिकडं मी म्हणतो काय त्यांच्याकडे काय बरं एखादी रिद्धिसिद्धी असेल त्याच्यावर लोक किती पळा द्या. एका रिद्धिसिद्धीवर थोडाफार चमत्कार वगैरे किंवा करत्या का नाही करत्या मला तर गुण तर कोणाला दिसतच नाही नुसतंच पळात्या म्हणून पळात्या. काय इकडे एवढं जर शुद्ध जर असताना काय जीवाची खरंच आपल्या म्हणजे चुकीच्या मार्गाला किती ओढ आहे नको तिकडं. त्याच्यात संस्कार व्हायचे ते आता कसं आहे आज जन्माला म्हणजे बरं ह्या जन्मातच नाही ना हे कायमचं चालू आहे ना आपल्याला त्याच्यामुळं मग आता ती ओढ आहे ना जास्त. आता कसं आता कायम सांगा त्या का बा संसार दुःखामुळे सोयीकडे इंगळे विश्रांती नाही म्हणजे कुठं रात्रंदिवस तळमळे. पण या जीवाला तेवढं पुरतं ऐकायला गोड वाटत भाऊ गेले 2-4 दिवस थोडंफार बसले तर बसले नामस्मरण नाही तर पुन्हा आपलं सगळं विसरून चाललंय. पण मग त्याला पुन्हा कळवळ येतो परत काहीतरी निमताने येत्या परत आपल्याला उठा जागे वारे आता करा स्मरण करा पंढरीनाथा चुकवी व्यथा जन्माच्या. पण आपलं काय मग पुढं काय नडत आहे काय कळत नाही. माऊली म्हणते पुढं आकाशावरती कसा बरे मंडप घालावा. आता मग आकाशावर मंडप घालता येईल का. काय केल्यावर आकाशावर मंडप घालता येईल. मग त्याप्रमाणे श्री गुरुरायांचे महिमान जाणता येईल असे कोणते बरे साधन आहे का. अर्थात असे साधनच नाही हे जाणून मी काही न बोलता शांतपणे त्यांना नमन केले असं माऊली म्हणतात. आता आहेच ना बरोबर आहे ना. मग नाही ना तिथं संतांच्या पुढं नाहीच ना कोणत्याच म्हणजे कुठं शास्त्रातही नाही सांगितलं आणि कशातच नाही ना. संत उदार आणि अनंत हा काय आता ते आता आपण जर पाहिलं इकडं कोणी बी काहीतरी घेतल्याशिवाय कोणत्या तरी अपेक्षा ना. आता आई बाप आहे आपल्याला त्यांना वाटतं ना का हा आपल्याला म्हातारपणी काय ना सांभाळील बा. मग ते अपेक्षा ना आपल्याला ते भरपूर म्हणजे कष्ट करतो. आता आपणही आपल्या पोरांना तेच करून राहिलो ना का बाई आपल्याला पुढं काहीतरी सहारा होईल बा. मग काय शाश्वती बा आपण जगात पाहू राहिलो. आता काही असे आहे का ते जर आपण चांगले शिकवले बाहेर देशामध्ये गेले तर ते पुन्हा इकडे गेले का आहे ते सुद्धा विचारते नाही हो. आणि आपण आता समजा संतांना काय दिलं हो काय दिलं आपण त्यांना आपल्यासाठी काय आता किती म्हणजे किती दिवसापासून आता हे कोरोनाच्या काळापासून तर आत्तापर्यंत
एक एक ग्रंथ आपल्याला ते तिथं बसून आपल्याला ऐकायला जीवर येतो, पडल्या पडल्या ऐकायला आपण ऐकते नाही. त्यांचं किती अट्टाहास आहे. रोज तिथून आपल्याला थंडी वाऱ्यात मध्ये रेंज येत नव्हती, मध्ये बाहेर येऊन बसायचे एवढे थंडीचे दिवस. कशासाठी एवढा अट्टाहास असेल का? बुडती हे जन हा बुडते हे जण न देखावी डोळा म्हणून येतो कळवाळा. आता ते आपल्याला एवढंही कळालं ना तरी सुद्धा का बा आपण इकडे किती रममान व्हायले बा. काय आता ते म्हणजे कोणत्याच शब्दाने त्यांचीवाली म्हणजे नाही करू शकत आपण. बरं आता तुम्ही म्हणजे सगळेच म्हणशाल का बा नेमकं संत नामस्मरण ह्याच गोष्टीवर सगळेच आता प्रवचन चालले बा. मग दुसरं काही आता समजा आता आपण बाहेर पाहतो बाजारामध्ये लई वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे असं पुरं तालुका नाही पार जिल्हा फिरून आणतील, बाहेरून पुरं फिरून आणतील. पण मुळाशी जातील का? जात्या का? नाही ना. त्या नुसतं समजा आता येवला दाखवायला नेला. आता तो येवला दाखवायला नेला पण तो येवल्याचं फक्त कडाकडान जर फिरवलं तर मध्ये त्या गल्ली बोळात पुढं काय कशाला काय महत्त्व आहे ते जर नाही सांगितलं तर त्या बाहेरच्या येवल्याला काय महत्त्व आहे का? मग तसं सगळ्या म्हणजे आता ते आहेच ना, माऊलीनंच सांगितले ना, 4 जाणं 6 शास्त्री कारण 18 पुराण. फक्त त्या भगवंताचं नामस्मरणच सांगायचं, दुसरं काही नाही. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. जर आपल्याला ह्या कलियुगामध्ये उद्धार जर आपल्याला व्हावा असं वाटत असेल कोणालाही जो असेल कोणी तर तो नामस्मरणाशिवाय नाही. आणि आता ते नाम म्हणजे आता माऊलीने सांगितलं ते नाम म्हणजे नाम किंवा ज्ञान, ते ज्ञान पैगा बर्वे किंवा हा नाही ते म्हणजे ज्ञान गुढगम्य, ज्ञानदेवा लादले. ते कसं सांगितलं ते ज्ञान गुढगम्य म्हणजे गोड बी आणि गम्य म्हणजे ते केवढं आहे का त्याची गणनाच करता येत नाही. एवढं आहे गम्य म्हणजे आकाश येऊन वाढ नाम आहे. म्हणजे आकाशापेक्षा जर मोठं आहे तर मग ते त्याला काही म्हणजे हे का नामन भगवंत वेगळाच नाही ना. नामेचा आभेद आहे. नाम म्हणजेच त्या भगवंताचं नाम आहे. आता रामकृष्ण हरी म्हणजे हा एक अवतार घेतलेला आहे. त्याच भगवंताना का रामाचा अवतार घेतला, पुढे श्रीकृष्णाचा अवतार घेतला. पण ते 2 अवतार असे म्हणजे हे सांगितले का एका याच्यामध्ये रामाने म्हणजे असं पुरुषार्थ अशा पद्धतीचं जीवन जगलेलं आहे. आणि एका याच्यामध्ये श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे तो त्या नामाचं म्हणजे ते फक्त आपण श्रीकृष्णाचं नुसतं चरित्र जरी गायलं तरी सुद्धा म्हणून ते 2 नाम सांगितले. पण त्याच्यापुढं हरी आला. मग हरी म्हणजे ते तत्व. आता आपण म्हणतो ना हरिबोला घेता हरिबोला हा, पण मग आता तेच हरीलाच ते तत्वाला म्हणजे ते तत्वच आहे. आणि त्या तत्वाचं जर आपण चिंतन केलं तोच गणेश रूपाला आपल्याला अनुग्रह आपल्याला संतांनी आपल्याला दिला. आता त्याचं जर चिंतन केलं तर मग आपल्याला मग सगळं याचं आपल्याला ज्ञान होतं ना. हळूहळू आपण जसं चिंतन करू तसं आपल्याला एक ना एक पुढची म्हणजे पायरी मोकळी होत चालती. हा प्रचिती म्हणजे ते आपल्या स्वरूपाचीच आपल्याला ओळख व्हायला लागायची ना. मग भगवंत कुठे शोधायला जायचं आहे का? मग त्याच्यासाठीच माऊलीने सांगितलं ना, ठाईचं वय सुनी करा एक चित्तन आवडी आनंद आळवावा. आता त्या भगवंताला जर आळवायचं असलं तर न लगते सायाचं जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. याच्यापेक्षा अजून आता आपण जगात पाहू राहिलो गर्दी या एवढ्या जत्रा भानगडी किंवा वाऱ्या. आता वारीचं साहजिक ह्या वारीचं पंढरपूरची वारी म्हणजे ती वेगळं आहे. पण इकडं आपण म्हणतो 4 धाम म्हणजे किती काही लिमिट आहे का?
किती न लगे ते सायस सांगितलं आणि इकडं तर फार गर्द्या गुरद्या एवढे फार तिकडं म्हणजे माणूस आता ते याला अमरनाथ वगैरे इकडे तिकडे जात्या फार तिकडं डोंगर ढासळायला येत्या किती काही गेले तिकडंच. पण इथं जर बसून आपल्याला एवढं सोपं सांगितलं ते होतं का हो? क्षणभर नाही ना नाही ना मग होत नाही ना का आपल्याला इकडे पूर्वजन्मीपासून आपल्याला ही पळपळ पळपळ बाहेरची सवय लागेल ना. पण इथं जर बसलो आपण आणि मग जर समजा त्या भगवंताचं जर स्वरूप पाहिलं तर मग धावपळ करायची गरज नाही. मग खुंटली या धावा तृष्णेची मग काही गरजच नाही राहिली काही पळपळ करायची. पण जीवाला नाही ना ते आवडतच नाही ना. पहा ना तुम्ही आता काय चालू एवढी कुठे जा तीर्थाच ठिकाणी गर्द्या आपण जर म्हणलं तर नाही नाही जावंच लागत. आणि मग ते जगत पहिल्यापासून लावून ठेवले म्हणत्या. इथं काय म्हणजे जो सोपा मार्ग सांगितला ना तो कोणाला आवडत नाही. संत फक्त सोपं करून सांगतात. आणि हे बाकीचे जग आपण आता ऐकतोच जगामध्ये चालू येतं हे विद्वान ते संतांपेक्षा बी दिसायला याला त्याला भलते सोहळे बिळे त्यांचे ते काय थाटण ते विचारायचंच नाही. ते ह्या मार्गाला नाही सांगते ना मग जीव भ्रमतो ना. आणि मग हे जर असं सांगायचं म्हणल्यावर मग इकडं येत आपलं हे वेगळं वाटतं थोडंसं. आता जेवढे अनुग्रहित आहे ना ते काही ना ज्यांच्याकडे अनुग्रह नाही किंवा मग जे समजा भक्ती चालू आहे पण ते नाव ठेवत्या हे यांचं वेगळं आहे म्हणतं काहीतरी. पण आता हा वेगळं जर म्हणलं तर सगळ्या संतांकडून परंपरा आता समजा जे पूर्वीच्या आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्राला आलेले सहजस्थिती तीच प्रेममुद्रा गोरक्ष दिली तीच परंपरा तिकडं दत्तात्रेयकडून परत इकडं आली नाथांकडं आली. मग आता पण मग याला वेगळं म्हणायचं आणि जे समजा फिरून आणायचं आहे तिकडं पळायचं त्याच्यात काहीतरी वाटत ना. मग चालेल मी केलं बा लोकायला दिसतं हा यालाच कायम जातं बरं का यायला काय म्हणजे ते आवडतं. पण इकडं जे समजा एकदम कोणाला नकळत होणाऱ्या गोष्टी आहे ज्या भगवंताचा असं साक्षात्कार आहे त्या गोष्टीने आवडते जगामध्ये. जेवढं माझ्या बुद्धीला आठवलं सद्गुरूंनी खूप चांगला अभ्यास आहे ना मग तरी कोणी दिवसभर थांबा. काही चुकलं असेल तर माझं मला परत करायचं असेल समजा योग्य सांगितलं ते सद्गुरूंचं आहे भगवंताचं आहे. आणि आता या निमित्तानं समजा मामीला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आता ही प्रवचन सेवा झाली. पुंडलिका वरदेवारी